रामकृष्ण हरी. सज्जन हो, आपल्या भारतामध्ये अनेक राजे महाराजे होऊन गेले. बिरबल, बादशाह, त्यांच्या गोष्टी आपण खूप वाचल्या असतील. दुसरे एक राजे महाराजे झाले आणि त्यांचं नाव होतं भोजराज. तो रसिक तर होताच होता, पण साहित्यामधून अनेक समस्या सोडून घेण्यामध्ये त्याला फार आनंद व्हायचा. त्यासाठी त्याने आपल्या दरबारी 900 पंडित ठेवले होते आणि त्यांनी फक्त राजाचं साहित्याद्वारे मनोरंजन करायचं आणि त्याचबरोबर प्रबोधन करायचं. साहित्य त्याच्यासाठी असतं की मनोरंजनातून प्रबोधन करणे. मुख्य उद्देश असतो तो प्रबोधन करायचा असतो. प्रबोधन याच्यामध्ये धन आहे, ते म्हणजे ज्ञानाचं धन आहे. तर तो असा रसिक राजा असल्यामुळे कुठलीही राज्यामध्ये समस्या झाली की सकाळी 10 वाजता दरबार भरायचा. प्रत्येक पंडित येऊन दरबारामध्ये बसायचे आणि मग राजा ती समस्या त्या कवी श्रेष्ठांपुढे मांडित असायचा आणि मग त्या कवींनी त्या साहित्याच्या झालरीतून, साहित्याच्या माध्यमातून ती समस्या राजाला सोडून द्यायची. असा त्यांचा रोजचा नित्यनेम असायचा. एकदा अशीच गोष्ट घडली की भोजराजाची पत्नी आणि तिची मैत्रीण बाजूला कुठेतरी एका बाजूला गप्पा मारित होत्या. तर त्या बोलत असताना भोजराजा एकदम त्यांच्या मध्ये गेला. भोजराजा आपल्याकडेच मध्ये येतोय असं पाहिल्यानंतर त्यांची जी पत्नी आहे तिने त्या भोजराजाला उद्देशून म्हटलं, या मूर्खो. राजाला एकदम असं वाटलं की राणी मला मूर्ख का म्हणते. त्याने तो विचार ध्यानात ठेवला आणि मी कसं काय मूर्ख ठरतो असं त्याला वाटलं आणि मग ती समस्या दुसऱ्या दिवशी त्यांनी दरबारामध्ये मांडायला सुरुवात केली. दरबार भरला, एक एक पंडित यायला लागला. पंडित आला की भोजराजा आसनावरून हाक मारून बोलायचे, या मूर्खो. पंडित विचार करत करतच खुर्चीवर जाऊन बसायचा की मला मूर्ख राजा का म्हणतोय, आणि विचार करत बसायचे ते. शेवटी कवी कालिदास जेव्हा आले तेव्हा कालिदासाला भोजराजा म्हटला, या मूर्खो. तेव्हा कालिदासांनी त्या राजाला विचारलं श्लोकामधून की हे भोजराजा, मला तुम्ही जो मूर्ख म्हणताय तर काय कारणाने म्हणताय, त्याविषयीचा हा श्लोक आहे. त्याविषयी हे प्रबोधनात्मक आणि बोध करणार असं सुभाषित आहे. तेव्हा कविश्रेष्ठ कालिदास म्हणतात, खादन्न गच्छामि हसन्न जल्पे. हे राजा, मी कधी खात खात चालत नाही. म्हणजे जो रस्त्याने चालता चालता खातो, खात खात चालतो, तो एक व्यवहारामध्ये मूर्ख ठरतो. खादन्न गच्छामि हसन न जल्पे. मी कधी हसता हसता बोलत नाही. काही माणसं हसता हसताच बोलतात, तो हसतोय का बोलतोय काहीच कळत नाही. एक तर हसून घ्यावून मग बोलावं किंवा बोलावून मग हसावं, पण काही नाही. एखादे हसायचं त्याच वेळी बोलायचं त्याच वेळी. हसता हसता बोलतो तो एक मूर्ख असतो. कालिदास राजाला म्हणतो, राजन, गतन्न शोचामि कृतन्न मन्ये गतम न शोचामि. एखादी गोष्ट जर हरवली, नष्ट झाली तर त्याच्याबद्दल मी कधी शोक करत नाही. म्हणजे एखादी गोष्ट गेली, नष्ट झाली, हरवली तर जो शोक करतो तो एक मूर्ख असतो. गतन्न शोचामि कृतन्न मन्ये. एखादी गोष्ट खूप चांगली माझ्याकडून घडली तर मी त्याचा कधी डांगोरा पिटीत नाही. मी केलं, मी असं केलं, मी तसं केलं, झालं इतकं मी सहज गतीने घेत असतो. त्याच्याविषयी मी असं जिकडे तिकडे डांगोरा पिटत नाही. आणि 5वा मुद्दा कालिदास म्हणतात,
द्वाभ्याम तृतीयो न गच्छामि राजन. हे राजा, दोन माणसं बोलत असताना मी कधी मध्येच जात नाही. म्हणजे दोन माणसं जर असे बाजूला बोलत असतील तर काही माणसाला मध्येच जाण्याची सवय असते. कशा करता जातात, नाही तुमचं काय चाललंय, अरे त्यांचं काही चालू तो कशा मध्ये घुसतो, त्यांचं काय बाजू म्हणून ते बाजूला जाऊन बोलत असतात. काय त्यांचे व्यक्तिगत मुद्दे असतात, पण काय काय माणसाला ती खोड असते, मध्येच जाऊन घुसायचं. तुमचं काय चाललंय, याचं काय चाललंय, आपलं ठेवायचं झाकून, दुसऱ्याचं पाहायचं वाकून, अशी एक मन पडलेली आहे. तो जवळ नाही येऊ दे, तो वाकून बघणार, पण जाणार मध्ये. तर जो दोन माणसं बाजूला बोलत असताना मित्र असतात, मित्रमैत्रिणी असतात, किंवा काही हितगुज असू शकतं, तर तिथे जो मध्ये डोकं घालतो तर तो एक मूर्ख असतो. द्वाभ्याम तृतीयो न गच्छामि राजन. हे राजन, दोन माणसं बोलत असताना मी कधीच मध्ये जात नाही. किं कारणेन भोज भवामि मूर्खः. कोणत्या कारणाने तुम्ही मला मूर्ख म्हणलात ते सांगा. म्हणजे जे व्यवहारात 5 मूर्ख आहेत, मूर्खाची लक्षणं आहेत, त्या कुठल्याही लक्षणात मी बसत नाही, कारण ते मूर्खाची लक्षणं माझ्यामध्ये नाही आहेत. मग तुम्ही कोणत्या कारणाने मला मूर्ख म्हटलाय ते सांग. भोजराजांच्या लक्षात आलं की म्हणले, कविश्रेष्ठ, माझा प्रश्न सुटलाय. मी दोन त्या माझी पत्नी आणि मैत्रीण तिची दासी बोलत असताना मी मध्येच गेलो, मध्येच जाणं दोन बोलताना, हा मुद्दा माझा सुटलेला आहे. तेव्हा धन्यवाद. मुद्दा असा आहे की व्यवहारामध्ये शिष्ट लोकांनी, श्रेष्ठ लोकांनी एक शिष्टाचार ठरवून दिलेला असतो. त्याला धर्माचार म्हणता येईल, किंवा आचार परमो धर्म. हा शिष्टांचा आचार, शिष्टाचार. शिष्ट म्हणजे शिकलेला, आणि शिकलेले लोक जे आहेत ते शिष्टाचाराप्रमाणे वागतात. आता शिकलेले म्हणजे काय, ते सुविचाराच्या पुस्तकामध्ये जवळजवळ 5000 सुविचार मी लिहिलेले आहेत. 3 पुस्तकं माझे सुविचारावर आहेत, आणि अनेक असंच बोलता बोलता आणखीन विचार तयार होतात. तर आमच्याकडे लोकसेवा आणि राज्यसेवेचा अभ्यास करणारे मुलं आहेत, त्यांना कधी कधी हे विचार मी सांगत असतो की बाबांनो, तुम्ही असं असं वागा, तसं वागा. त्यातून एक विचार तयार झाला की काही लोक, काही असा एक वर्ग आहे, प्रवर्ग आहे, तो अशिक्षित आहे. दुसरा प्रवर्ग शिक्षित आहे, तिसरा प्रवर्ग सुशिक्षित आहे, आणि चौथा प्रवर्ग प्रशिक्षित आहे. प्रशिक्षितच सुरक्षित राहू शकतो, म्हणून प्रशिक्षण तुम्ही घेतायत, आणि सुरक्षित राहण्यासाठी प्रशिक्षण फार महत्त्वाचं असतं. आणि ते खरं प्रशिक्षण व्यवहारातलं असतं. ते सज्जनाजवळ किंवा शिष्टाजवळ, शिष्टाचारानेच आपण ते शिकत असतो, त्यांच्या वागण्यावरून आपण शिकत असतो. भगवद्गीता हेच सांगते, यद्यदाचरति श्रेष्ठ तत्तद्देवेतरो जनः सयत् प्रमाणं कृते लोकस्तदनुवर्तते. शिष्टांचा आचार पाहूनच लोक आपला आचार ठरवत असतात आणि करत असतात. अशा शिष्टाचाराने जाणं, आणि त्यातलाच हा एक 5 मूर्खांचा शिष्टाचार आहे, त्यांनी ठरवलेला आहे. आणि म्हणून ह्या 5 गोष्टी जो करतो तो एक मूर्ख असतो. कवी कालिदासांनी हा प्रश्न सोडला, आणि सगळ्या सभेमध्ये टाळ्या झाल्या. कवी श्रेष्ठ कालिदासांचा जय जयकार झाला, राजाचं समाधान झालं. आपण आपल्या व्यवहारामध्ये असे काय प्रबोधनात्मक जे विचार असतात, सुभाषित असतात, ते आत्मसात करावेत. म्हणजे आपण शिष्टाचारामध्ये आणि श्रेष्ठामध्ये, सज्जनामध्ये मोडू, यात संदेह नाही. आमचा व्हिडिओ आवडल्यास आपण लाईक करा, दुसऱ्यांना पाठवा, आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.